आज आपण मस्त हेल्दी आणि टेस्टी सिंपल रेसिपी बघणार आहे। हाय हॅलो नमस्ते, शीतलज लाईफमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। आज काय आणले शीतलने हे बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा। गॅस चालू केला, कढई ठेवली आणि कढई गरम झाल्यानंतर तेल टाकलं आणि तेल तापल्यानंतर त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकली आणि छान मस्त तडतडले ते। आणि मग असं कट करून ठेवलेला कांदा त्या तेलात टाकला आणि कांदा छान व्यवस्थित परतून घेतला। चांगला कांदा वेगळा होईस्तोपर्यंत, नरम होईस्तोपर्यंत आणि कांद्याचा कलर चेंज होईस्तोपर्यंत छान असा व्यवस्थित अजिबात न घाबरता कांदा फिरवून घ्यायचा आहे तेलात। मग कांदा असं छान फिरला की नाही आपली पुढची रेसिपी छानच होणार आहे। मग आता याच्यात आपण टाकणार आहे खडे मसाले, वेलदोडे, दालचिनी, काळी मिरी हे आपण टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा कांदा जसं व्यवस्थित परतून घेतला ना तेलात तसंच परतून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे कसं एकदमच छान आपली रेसिपी होईल आणि सगळे मसाले एकत्र व्यवस्थित मिक्स होतील। आणि मग यात आपण टाकणार आहे सोलून ठेवलेलं मस्त लसूण आणि कट करून ठेवलेली हिरवी मिरची, ती सुद्धा छान व्यवस्थित परतून घेऊया आपण। आणि चांगलं मोठं भांडं असल्यामुळे छान असं फिरवायला मला तर मजाच येते। मस्त फटाफट ते परतून घेतलेलं आहे छान व्यवस्थित न घाबरता। असं छोटं भांडं असलं का असं थोडं भीती वाटते ना, सांडतं काय असं। आणि मग त्याच्यानंतर मी कट करून ठेवलेला टोमॅटो टाकून घेतला आणि तो सुद्धा व्यवस्थित आपण या कांद्यामध्ये ऑइलमध्ये मिक्स करून घेतलेला आहे। खूप छान व्यवस्थित स्मूथ झाला आहे। आणि मग मिठाशिवाय तर कुठलीही रेसिपी आपली पूर्ण होत नाही, म्हणून मी चवीपुरते मीठसुद्धा घातले आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले कांदा, मसाले आणि टोमॅटो छान असं मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेले। मग कसं असं छान फ्लेवर येईल आपल्या रेसिपीला। आपण काय करतो आहे तुम्हाला लक्षातच येईल। काळी मिरी टाकायची होती ती टाकली आणि छान व्यवस्थित परतून घेऊया आपण, छान व्यवस्थितच मस्त। आणि आपण करणारे एक पुलाव, अंडा पुलाव। आणि मग त्याच्यासाठी आपण सुके मसाले टाकून घेतो, धना पावडर, हळद, कांदा लसूण मसाला किंवा घरामध्ये जो मसाला असेल, पुलाव मसाला किंवा आपलं गरम मसाला तोही टाकू शकता। मी टाकला आहे कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे। आणि आपण आता हे सगळे मसाले एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, म्हणजे आपल्या एक पुलावला, अंडा पुलावला छान अशी टेस्ट येईल। आणि एकदम तुम्ही बघितलं सुरुवातीला मी एकदम कमी ऑइल वापरलेलं आहे, नाही तर असं नॉनव्हेज करायचं म्हटलं तर मी भरपूर ऑइल वापरते, पण मी आता वेट लॉस करते ना म्हणून मग ऑइल पण कमी वापरते। याच्यात आपण तेजपान टाकून घेतले, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आणि कमी ऑइलमध्ये हे सगळे मसाले व्यवस्थित जर आपण परतून घेतले ना तर खरी मजा आपल्या रेसिपीला छान टेस्ट येणार। आणि मग हे सगळं झाल्यानंतर मी फ्रेश कढीपत्ता आणला होता, तो स्वच्छ धुवून तो सुद्धा आपण याच्यात टाकून घ्यायचा आहे। माझं बरंच वेट लॉस झालेलं आहे, पाठीवरचं, चेहऱ्यावरचं बरंच फॅट कमी झालेलं आहे। साध्या आणि सोप्या पद्धतीने कुठलाही वेगळा खर्च न करता मी वेट लॉस करते आणि हो, हळूहळू माझं वेट लॉस होतं पण आहे। आणि मग मी पण व्यवस्थित घरच्या घरी डाईट फॉलो करते। आता एक एक अंडी अशी फोडून घेतली आणि आपण जो तयार करून ठेवला होता मसाला त्याच्यात टाकून घेऊया। आणि मग ही अंडीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची। आपण करणार आहे आता एक भुर्जी व्यवस्थित होऊन जाईल ना अंडा भुर्जी। मग त्याच्यानंतर आपण त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मग नंतर आपण एका कुकरमध्ये राईस तयार करून ठेवला आहे मी। राईसमध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। असं मी भात करताना मी थोडंसं ऑइल पण घालते, पण आता ऑइल खायचं प्रमाण मी थोडंसं कमी केलेलं आहे, म्हणून मग फक्त चवीपुरते मीठ टाकून छान भात करून घेतला आहे मी कुकरमध्ये। आणि आता आपण करतो आहे एक पुलाव। तर आता व्यवस्थित राईस मोकळा करून याच्यावर आपण टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याला वरून परत एक भुर्जीची एक लेअर द्यायची वरून व्यवस्थित छान, आणि पुन्हा आपण त्याच्यावरून राईसची लेअर करून घेणार आहे। आणि असं आपली छान रेसिपी तयार झालेली, अगदी सिंपल
टेस्टी आणि हेल्दी. पोट पण भरेल, इच्छा पण पूर्ण होईल आणि वजन कमी करायला हेल्प पण होईल आपल्याला. अशी ही सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी शीतलज लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर मस्त कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जवळपास आपली रेसिपी रेडी झालेली आहे. फ्रेश कोथिंबीर मी टाकून घेतलेले. आणखी आपण ते थोडा वेळ झाकून ठेवूया. शीतल कुठं फिरायला जाते, शॉपिंगला जाते, काही क्लिनिंगचे कामं करतात, कुठं देवदर्शनाला जातो किंवा काही काही छान छान अशी रेसिपी असते. हे सगळं तुम्हाला शीतलज लाईफ या चॅनलवर बघायला भेटेल. आणि चला बघा बरं, बोलता बोलता आपली रेसिपी रेडी झाली आणि आता खूप भूक लागलेली. चला जेवायला. आपलं एक पुलाव, अंडा पुलाव रेडी झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपण अशा छान आणि मस्त रेसिपीच्या व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत बाय.